सो आजच्या ब्लॉगची सुरुवात तर करतो आपण घरातून, कारण की जसं की तुम्हाला माहीत असेल आपण एक छोटासा टॉप बॉक्स ऑर्डर केला आहे आपल्या हॉर्नेटसाठी. सो त्याला आम्ही जरा स्टिकरिंग करायला चाललो आहे, कारण की जसं की तुम्हाला माहिती आहे आता फक्त लास्टचे 25 दिवस बाकी आहेत आपल्या ड्रीम राईडसाठी. तुम्हाला इथं टॉप बॉक्स दाखवतो नेमकं काय काय सीन आहे. ओके, टॉप बॉक्सचं तर मी तुम्हाला अनबॉक्सिंग नाही दाखवली, डायरेक्ट मी लावूनच दाखवलं लास्ट टाईम. तर तुम्हाला आतपर्यंत दाखवतो डिटेलमध्ये. तो शूट लास्ट ब्लॉगमध्ये असलं तुम्ही बघायलाच. आतमधून असं काही आहे आणि थोडेफार खायचे आहेत डॉक्युमेंट वगैरे ठेवायला. सो बाकी सीन कसं आहे, टॉप बॉक्सला ना थोडंफार स्टिकरिंग करायचे. मेन म्हणजे इकडे 2 स्टिकर तर ऑलरेडी कंपनीने दिलेलं. जसं की तुम्हाला माहीत असेल ASGचा आपण टॉप बॉक्स ऑर्डर केला 37 लिटरचा. ASGनी फक्त 2 स्टिकर लाईक हा एक आहे आणि इथे एक, म्हणजे हे 2 रेडियमचे स्टिकर आहेत. 4 दिले असते तर बेटर झाले असते, कारण की 4ही साईडला लावता आले असते. बट ठीक आहे, 5च्या साईडला एवढं काही मॅटर नाही करत. मेन पडतो ते ही साईड, कारण की इकडनं मेन विजन येतं पाठून. आणि अजून एक जे कंपनी थ्रू भेटले ते म्हणजे बॅकरेससाठी थोडंफार कुशन दिलेत, जे की लॉंग राईडमध्ये समजतं आपला किती युजफुल आहेत. आता मी विचार काय करतो आहे की इथे ना तुम्हाला दिसत असेल ते एक्स आहे, इथे प्रॉपर स्टिकर कुठला बसणार नाही, एवढ्याच भागात काय तो बसू शकतो. आणि इथे मी थोडंफार रेडियम टाईप करणार आहे. आणि साईडला जसं की इकडे आणि या साईडला, या 2 साईडला थोडेफार स्टिकरिंग करून इंस्टाचा आणि यूट्यूबचा लोगो लावू. आणि अजून एक रेडियमचं जर बसलं तर इथं पण करून घेऊ साईडला. ती वगैरे केलं तर नॉर्मल स्टिकर तर आहेत माझ्याकडे. ते नॉर्मल स्टिकर जे असतात ते वरती किंवा साईडला कुठे ॲडजस्ट करू. मेन जे स्टिकर आहे ते म्हणजे आपल्याला UDचा लावायचं, अनरियल ड्रीम्सचा यूट्यूबचा लोगो, आणि सेकंड वन जे म्हणजे इंस्टाचा. लेट्स सी कुठे लावता येईल. ओके, पॉवर बँक घेऊ ना, रबर घ्यायचं आहे. हा ऊन. टॉप बॉक्स ना लावायला खूप इझी आहे, फक्त सीन एकच आहे, छान टाईम लागतो रे. स्क्रूचा काहीतरी सोल्युशन करावं लागेल, छान टाईम लागतो लावायला. ग्लोव्ज आणि पॉवर बँक असेल तिकडे. एवढा तर हलतोय कारण की इथले रबर तुटले जातं, रबर लावून घ्यावं लागते. चल तू उन्हात नाही, ऊन तुझ्यावर आहे. हे काय हाताला कांबळे आलेत. चलो ओके. सो 12:30 वाजता भर उन्हात आता निघालो आपण. मेन माझं कामच आहे ते म्हणजे स्टिकर करायचं, आणि अजून 3-4 पण छोटी मोठी कामं आहेत. ते म्हणजे की एक म्हणजे ट्रायपॉड घ्यायचा आहे, पण ट्रायपॉड मी भरपूर यूज करून झाले, पण अजूनपर्यंत माझ्याकडे ट्रायपॉड काही टिकला नाही. आणि एक तर ट्रायपॉड तुम्हाला माहिती आहे रॉननी लास्ट टाईम हरवला ट्रेकिंगला गेलो होता. सेकंड जी गोष्ट घ्यायची ती माउंट घ्यायची आहेत गोप्रोसाठी. हां सध्यापुरतं ते एवढंच, हे तीन गोष्टी फक्त घ्यायच्या आहेत. सगळ्यात मेन जे काम आहे याच्यामध्ये ते स्टिकरिंगचं. अरे यार काय फालतूगिरी यार, सडनलाच कसे काही लोक थांबवतात गाड्या. अरे येऊ दे ना, काय माणूस आहे. सीन झाला काय आलं बाईक आल्या 2 मध्ये. हां तू येडा आहे का रे. ह्याच्या हातात गाडी देणं म्हणजे पाप आहे. स्वतः गाडी ना मी कालच काढली, जवळपास आठवडाभर ना गाडी खालीच उभी होती. सो गाडीची अवस्था बघा, तुम्हाला क्लिपमध्ये दाखवलंच कशी झालेली, पूर्ण धुळाने वाकलेली. आणि त्याचं रिझन म्हणजे पाठी कोणीतरी हुशारनी सगळ्या विटा काढून टाकलेल्या, आणि त्या विटांची सगळी धूळ गाडीवर झाली. त्याच्यामुळे ना मी गाडी घेऊन गेलो वॉशिंगला. आणि वॉशिंगला तर एक मला नवीन वॉशिंगवाला भेटला, तो दादाने सजेस्ट केला कळव्यातला. भाई त्यांनी काय गाडी वॉश केली आहे, त्याच्यामुळे मी क्लिप शूट केलेत. मी ते एक करून बघालच. त्यांनी आधी पद्धतशीर एक केमिकल होतं स्टार्टिंगला, ते केमिकलनं अख्ख्या गाडीवर स्टार्ट टू एंड पूर्ण गाडीवरती मारलं. ते झाल्यानंतर ना सेकंड त्यांनी परत पाणी मारलं. पाणी एवढं प्रेशरमध्ये होतं ना त्याकडे की क्लिपमध्ये तुम्ही बघाल ना, एवढं फुल फोर्समध्ये होतं एकदम.
आणि ती जवळपास त्यांनी 15 मिनिटांना फक्त पाण्याने त्यांनी धुतली, म्हणजे कुठेच चिखलचा पाडासा ठेवला नाही. सगळं झाल्यावरती मला ते असं वाटलं की भाई एवढंच करतोय काय, पण तेवढंच पण सॅटिस्फाय होतं. एका कस्टमरसाठी अजून काय पाहिजे. बट लेजिट त्याने त्यानंतर फोम पण मारला. माझं फोम मारून परत त्या मायक्रो कार्बनच्या कपड्याने पुसला पूर्ण गाडी, म्हणजे प्रॉपर डिटेलमध्ये. असं नाही की फालतू कुठलाही कपडा घेतला, मायक्रो कार्बनची इकडनं घेऊन पुसला. पुसून झाल्यानंतर त्यांनी पद्धतशीर परत पाणी मारला फोर्सनी, आणि फोर्सनी पाणी मारलं पुन्हा पुसून दिला. काय गाडी वॉश केली त्यांनी अरे, एक नंबर. थांबू आम्ही का जाऊ इथे? आम्ही रबर घेतो तोपर्यंत. हां लेटर देता हूँ, वो हिसाब से इंस्टाग्राम का एक लोगो आएगा और यहाँ आईडी का नाम है, बीच में नाम आएगा ना इसके. हाँ मतलब पूरा सेंटर. लेटर भी ज़्यादा नहीं, 5-6 वर्ड है. हाँ 5-6 वर्ड है, जास्त नहीं है. और इधर एक से यूट्यूब का लोगो इधर इधर जो रहता है वो, और बीच में नाम. लोगो 1.5 इंच का चाहिए था, बड़ा रहना चाहिए ना. अब इतना तो जाएगा इसके. देखना तेरे हिसाब से इतना साइज. हाँ ठीक है, देख के ओके. तो स्टिकरिंगचं काम तर बऱ्यापैकी झालं आहे, म्हणजे मनासारखं तर नाही झालं. कसं थोडंफार काम केलं फक्त. इथं आपण इन्स्टा आय डी लावलं इकडे आणि इकडे. सेकंड वन म्हणजे इथे मेन काम केलं, एवढीचं लोगो लावून 2 स्टिकर लावलेत. बाकी अजून तुमच्याकडे काय आयडिया असेल तर सांगा. इथे आम्ही ॲक्च्युली ग्राफिक करणार होतो, मुंबई, दिल्ली, जम्मू, मनाली आणि लेह असं करणार होतो. बट त्याला टाईम लागेल खूप, आणि एवढा टाईम नव्हता यांच्याकडे दोन्ही साईडला. अजून काहीतरी विचार करेल, त्यानंतर अजून थोडेफार स्टिकर ॲड करेल. तर सध्या निघू इकडनं. जरा जास्त जय काय तापली गाडी, जास्त दूर झाले. हा 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 हा. ब्रेकवर हात ठेवत नाही, हे एवढे तापलेत ब्रेक, चटके लागतात एवढे घांडडे. चल. सो मनासारखे तर लावायला नाही भेटले स्टिकर. जे जे विचार करून आलं तसं तर काय करायला भेटलं नाही. बट थोडक्यात जेवढं काही झालं तेवढ्यात आता ठीक आहे. जे मेन तर लावायचं तर मेन तर युडीचा लोगो तो लावला आपण, युडीचं नाव, इंस्टाचा आय डी, हे 2 गोष्टी झालेत. फक्त रोड मॅप राहिला लेचा लावायचा. त्या रोड मॅपसाठी तो रडो होता, टाईम लागेल, हे होईल ते होईल, असं काय चालू होतं याचं. म्हणून डिसाईड केलं जाऊ दे, आपण मेन तर काम करून घेऊ याच्याकडून, बाकीची नंतर पुढे बघू. आता कोणाकडे काय आयडिया असतील ना, मला इन्स्टावर DM करा आणि सांगा अजून काय टॉप बॉक्सवर करू शकतो आपण. बाकी छोटे मोठे स्टिकर तर माझ्याकडे आहेत, पण ते लावून मी घाण नाही करणार टॉप बॉक्स, कारण की भरपूर जणांचं बघितलं आहे मी, ते इरिटेटिंग वाटतं नंतर एका पॉईंटनंतर. आणि मुंबई टू लेह असं स्पेसिफिक जर स्टिकर लावायचं झालं ना तर तुम्ही एंडला लावणार आहे. आधी मी मॅप ट्राय करणार आहे, मॅप जर कुठे कोण लावून देत असेल. ॲक्च्युली सीन असं नाही, एकाच जागी नाही, भरपूर जागी विचारलं मी 3-4 जागी तरी विचारलं मॅपसाठी नाहीच बोलतात ती लोक. टाईम नाही, हे नाही, फलाना टिंगाना काय करतात. अरे इथं बघा मॅप, ते ग्रीन आहे सिग्नल तरी पण टाकतात. अरे ट्रायपॉड राहिला घ्यायचं दादा. कोणाकडे? त्याच्याकडून जॅकेट वगैरे घेतलंय? नाही त्याच्याकडे नाही. चालते मी CSTला बघायला जाताना. हां CSTला बघ, तिथे चांगले व्हरायटी पण भेटेल चांगलं. ओके. सो दॅट्स इट फॉर द डे. व्लॉग ना इथेच संपवतो. उसाचा रस जरा मारू इकडे. कंटेंट भेटला.
नाही बघितलं नाही मी, मला मिररमध्ये दिसतं तू काहीतरी तिकडे काशी केलीच बायकांसोबत त्या.